नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला शेतकरी तसा म्हणाल तर सगळीकडनं स्पीडला गेलेला, नाडलाही गेलेला, सुलतानी तर सुलतानी, आसमानी तर पाचवीला पुजलेली. आणि अशा परिस्थितीमध्ये थोडाफार आधार मध्ये मध्ये मिळतो तो सावकारांकडून. कारण अतिशय छोट्या रकमेची कर्ज या सावकारांकडनं, खाजगी सावकारांकडनं हवी तेव्हा मिळू शकतात. 200-500 ची छोटी रक्कम असो की अगदी फार मोठी म्हणता येणार नाही अशी 5-50 हजाराचा रकमेचं कर्ज असो, जे अनेकदा खतं घेण्यासाठी, बियाणं घेण्यासाठी, फवारणीसाठी वगैरेसाठी लागू शकतं. पण याच खाजगी सावकारांचा व्याजाचा हव्यास एवढा मोठा आहे की एका शेतकऱ्याला त्यामुळे जीवन संपवावं लागलं. त्या बातम्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. 100 रुपयाचं कर्ज घेतल्यानंतर दर दिवशी दुसऱ्या दिवशी 100 रुपये व्याज, अशा आदबट्ट्याचा व्यवहार त्या शेतकऱ्यासाठी ठरेल. अशा दरानं व्याज घेणारे हे व्याजाचे लोभी, हे व्याज पिपासू सावकार आणि त्यांची सावकारी लोक असे जगतात कसे, हाच प्रश्न पडावा. म्हणूनच आपण हा प्रश्न घेतलेला आहे. या खाजगी सावकारीच्या पाशातून आपला शेतकरी मुक्त कसा होऊ शकतो? काय अशी वेळ आहे, काय अशी गरज आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडे जावं लागतं? मग आमच्या बँकिंग धोरणामध्ये चुका आहेत का? मग आमच्या पतसंस्था अजूनही शेतकऱ्याला पर्यंत पोहोचत नाहीत का? या सगळ्या मुद्द्यांसह आपण त्याला हात घालणार आहोत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आघाडी सरकारच्या काळामध्ये सावकारी प्रतिबंध कायदा येऊन सुद्धा आता त्याच्यामध्ये काय सुधारणांच्या अपेक्षा आहेत त्याहीबद्दल आपण बोलणार आहोत. कोणते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राक्षसी व्याज खाणारे सावकार निपजतात कसे? अशा हावऱ्या सावकारांवर नियंत्रण का आपण ठेवत नाही? छोट्या रकमांची कर्ज का मिळत नाही आपल्या शेतकऱ्यांना? सावकारग्रस्त शेतकऱ्यांना वाली कोण आहे? आणि तोट्याची शेती बेपर्वा शासन हीच खरी समस्या आहे का? या सगळ्या मुद्द्यांसह आपण बोलणार आहोत. आपणही या चर्चेत सहभागी व्हा. आमच्या ट्विटर हँडलवरती जर का आपण गेलात तर आपला प्रश्न आहे, अवैध सावकारी फोफावायला सरकारी धोरणं कारणीभूत आहेत का? याला नक्की आपण आपला कौल द्यावा. @जय महाराष्ट्र यांनी आमच्या ट्विटर हँडलवरती. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत इथे असणार आहेत, सध्या माझ्यासोबत इथे मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट सतीश बोरुळकर, प्रदेश कार्याध्यक्ष आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे. त्याशिवाय मला दिसत आहेत तिथे आपले हाके बसलेले आहेत, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, शेतकरी आहेत. शेतकऱ्यांसाठीचं एक मॅगझिन सुद्धा ते चालवतात, त्यामुळे दोन्हीकडच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. याशिवाय त्यांच्या शेजारी आहेत रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादीचे पुरस्कृत माजी आमदार सुद्धा राहिलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी स्वाभिमानीपासून सुरुवात करेन, कारण मुळात शेतकऱ्यांची बाजू आपण त्यानिमित्तानं जाणून घेऊयात ॲडव्होकेट बोरुळकरांकडून. बोरुळकरजी, खाजगी सावकारीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक लायसन्स होल्डर सावकार आणि 2 अवैध सावकार. या दोघांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे, कशा प्रकारे तुम्ही पाहता? प्रथम आपणाला एक सावकारी प्रश्न हा किती गहन आणि पूर्वीपासून आहे. बहिणाबाईंच्या 2 ओळी आहेत. अरे पांडुरंगा, तुझी भक्ती कशी करू सांग, तुझ्या रूपाड येतर सावकाराचं स्वांग. अशी भयावह परिस्थिती तेव्हापासूनच्या शेतकऱ्यांपासून ते आजपर्यंत लाभलेली आहे. आज सावकारी पाश जर का आपण बघितला तर कोणत्या थराला गेलेला आहे याचं एक उदाहरण, एक तक्रार नोंदली गेलेली आहे 4 जुलैला धारूर तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यात. बरं. की एक जमीन परत करण्यासाठी पैसे जमत नसेल तर मला तुझी मुलगी आणि सून आणून दे. आणि इथपर्यंत ह्या तऱ्हाला जर काही सावकार असतील तर हे सावकार म्हणावे, माणूस म्हणावे की नरभक्षक म्हणावे, हा एक प्रश्न माझ्या समोर उभा राहिलेला. आणि आज आपण या धोरणांचा विचार कराल की ही का परिस्थिती आली. ह्या परिस्थितीला कारणीभूत आहेत सत्ताधारी आणि सावकारांच्या मधला जो गाठमेट आहे ती आहे. 2010 साली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. काय दिला? की बुलढाणा जिल्ह्यातील खामगावतील एका सावकाराला याच्या विरुद्ध मनी लेंडिंग ॲक्ट खाली कारवाई करू नका असे आदेश महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वतःच्या पोलीस अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना देतात. जर का ज्यांची जबाबदारी आहे, ज्या शासनाची जबाबदारी आहे की ह्या कायद्याच्या पायमल्ली करणाऱ्या सावकारांना शिक्षा व्हावी, त्यांच्यावर प्रतिबंध व्हावा, असं सरकार किंवा त्यातील सत्ताधारी त्यांचा जर का हिस्सा मागणार असतील तर आज शेतकऱ्यांना कुणीही वाली नाही. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे प्रसन्नजी. आणि त्यामुळे आज तुम्ही जर का आकडेवारी बघितली, आज कोण कर्ज घेतोय? 85 शेतकरी हा 0.1 हेक्टरवाला शेतकरी हा कुणाकडे जातोय?
सावकाराकडे. बरं. 10 हेक्टर वाला शेतकरी किती टक्के? 21%. म्हणजे 85% ज्याचं होल्डिंग जे 0.1 हेक्टर आहे त्याला बँका दारात उभा करत नाहीत. आणि म्हणून त्याच्या समोर एकच पर्याय सावकारी. आणि मग त्याला समोर जावं लागतं विविध परिस्थितीमध्ये जी आपण विषद केली ती. बर, मी गणेश हाकेंकडे जाईन आणि त्यानंतर आपले रमेश थोरात यांच्याकडे जाईन. गणेश हाकेजी, परिस्थिती काही वेगळी सांगायची गरज नाही, आपण तर स्वतः शेतकरी आहात. आता हे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. बहिणाबाईंचा सुद्धा संदर्भ इकडे दिला, आता इकडे देण्यात आला. इथे या परिस्थितीकडे आपण पाहतोय कसं? मला आठवतंय आघाडी सरकारच्या काळात असेच प्रसंग गाजले होते, त्यामुळे आपण सगळ्यांनीच विरोध केला होता, आपण सगळ्यांनीच निषेध नोंदवला, म्हणून सावकारी कायद्यामध्ये बदल करण्यात आले होते. मग आज तो विरोध कुठे गेला? मग आज आपण शेतकऱ्यांसाठी काय करतोय? प्रसन्नजी, मी तुम्हाला जाणीवपूर्वक तुम्हाला आठवण देऊ इच्छितो की खरं तर महाराष्ट्रातल्या ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या 45% शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सावकारी कर्जामुळे झाल्यात. आपल्या या केंद्र सरकारनं 2009 साली 72,000 कोटीचं कर्ज माफ केलं. या सगळ्या कर्जमाफीचा फायदा जिल्हा बँकांना झाला. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काही फायदा फारसा झाला नाही. आणि अशा स्वरूपाचे पॅकेजेस यापूर्वी जाहीर झाले, त्याचे फायदे फक्त बँकांना झाले, शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. आणि म्हणून या सरकारनं जेव्हा हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आलं, तेव्हा पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या हा प्रश्न सभागृहामध्ये चर्चेला आला. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलं की हे मूळ हे आत्महत्याच्या जे कारण आहे ते 45% आत्महत्या हे सावकारी कर्जामुळे होतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सावकारीतून मुक्त करण्याचा तो सरकारने निर्णय घेतला. बरं. आणि त्यासाठीची ती म्हणजे GR काढून त्या पद्धतीचे इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी सुद्धा केली. आणि त्याचा फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना, या महाराष्ट्रातल्या जवळपास 50,000 शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. आणि त्यांचं कर्जही जवळपास 50,000. ठीक आहे हाकेजी, तुमचा मुद्दा इथे बोरुळकरांना पटलेला नाहीये स्वाभिमानीच्या दरम्यान. आपल्यासोबत आता मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय, कारण आपल्यासोबत स्वतः कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर साहेब आपल्यासोबत फोनद्वारे आहेत. फुंडकरजी, स्वागत आहे. तुम्ही मुद्दामून वेळ काढला जय महाराष्ट्राच्या या चर्चेसाठी. आम्हाला सांगा फुंडकरजी, तुम्ही स्वतः शेतकरी आहात, शेतकऱ्याचं दुःख समजून घेऊ शकता. एक आता किस्सा इकडे दुर्दैवाने ऐकायला मिळतो, कर्ज फेडलं नाही म्हणून घरातली सून आणि बहीण मागवली गेली. दुसरा एक किस्सा ऐकायला येतो, त्याच्यामध्ये 100 रुपयाच्या कर्जावरती रोज 100 रुपये व्याज असा आतबट्ट्याचा व्यवहार चाललेला आहे. हे सगळं आपण रोखू का नाही शकत? नाही, असं आहे की सरकारनं सावकारी कायदा केलेला आहे. सावकारी प्रतिबंधक कायदा. लोकांनी त्या पद्धतीने तक्रारी केल्या तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली जाते. परंतु आजकाल काय झालं की लोक जमिनी आपल्या त्या सावकाराला खरेदी करून देतात आणि जमिना खरेदी करून दिल्यानंतर पैसे दिल्यानंतर तो सावकार जमिनी परत करत नाही. आता याच्यामध्ये त्या तक्रारी झाल्याशिवाय आणि त्या केस DDR कडे चालतात, त्याला थोडा वेळ लागतो. बरं. आता एखादं ते बहिणीचं आणि ते मुलीला बोलावलं तरी ते असं एखादं उदाहरण घडते. काही सावकार जे असे बदमाश सावकारी आहेतच. तो सावकारी कायदा खरं म्हणजे आणखी बॅक इफेक्ट त्याला द्यायला पाहिजे होता. कारण आधी ज्या जमिना ज्या सावकारांनी घेतलेल्या आहेत 10 वर्षापूर्वीच्या, त्या काही शेतकऱ्याला परत केल्या नाही. ते 15 वर्षापूर्वी इफेक्ट त्याला जर दिला असता तर बऱ्याच शेतकऱ्याच्या जमिनी परत गेल्या असत्या. आणि त्याचे पैसे फेडून सुद्धा ज्यांनी खरेदी करून घेतल्या जमिनी ते सावकार परत करायला तयार नाही आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यावर अशी आत्महत्याची पडे येते. हा विषय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर मी टाकलेला आहे. आता यातून काही ना काही सोल्युशन, चंद्रकांत दादा असताना, सहकार मंत्री असताना त्याच्या 2 बैठका आम्ही घेतल्या होत्या. बरं. आताही सहकार मंत्री सुभाषराव देशमुख यांच्याशी बोलून आणखी याच्यातून काय आणखी अधिकाधिक कडक कसं करता येईल आणि शेतकऱ्याला त्याचा कसा लाभ मिळेल याचा निश्चितपणाने आम्ही विचार करणार नाही. कारण सावकार, मी विरोधी पक्षनेता असताना सावकाराच्या विरोधात मी जवळपास 3 वर्ष लढलो. सर्वात मोठा सावकार आमच्या गावला आहे. आणि त्याच्या विरोधात लढून तो कायदा RR पाटीलांना आम्ही करायला भाग पडला, मी आणि रावते साहेबांनी.
आणि म्हणून अधिकाधिक तो कायदा कडक कसा करता येईल बरं. आणि या सावकारी पाशातून शेतकऱ्याची मुक्तता कशी होईल याचा प्रयत्न निश्चितपणाने मी आता करणार आहे. बरं, तुम्ही फुंडकरजी आमच्यासोबत राहा, आम्हाला थोडासा वेळ तुमचा हवा आहे. आपल्यासोबत मी पुण्याला जातोय, रमेश थोरात आहेत, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी पुरस्कृत माजी आमदार. थोरातजी, तुम्ही या समस्येकडे कसं पाहताय? समस्या काय फक्त आता भाजपच्या काळातली नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेसच्याही काळापासून चालू आलेली आहे. तुमच्याच काळात सावकारी विरोधी कायदा सुद्धा झाला होता, पण त्याची अंमलबजावणी प्रभावी होत नाहीये का? खासगी आणि अवैध सावकारी हे आपलं वास्तव आहे, काय नेमका प्रकार आहे? राज्यामध्ये हम्म हा सावकारकीचा व्यवसाय राजरोसपणाने चाललेला आहे. म्हणजे सरकारने त्याला प्रतिबंध केला पाहिजे, याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे, कारण आवाच्या सवा व्याज घेतात. हो. आता फुंडकर साहेबांनी सांगितलंय की शेतकरी हा खरेदी खतं करून देतो, पाहिजे तसं लिहून देतो, हो, आणि मग त्यामुळं नंतर तो अडचणीत येतो. आणि हे सावकार जे सावकारकी करतात ना, हे शेतकऱ्यांचा बिलकुल विचार करत नाहीये, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून त्यासाठी जिल्हा बँका ह्या सक्षम झाल्या पाहिजेत. आज पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सक्षम असल्यामुळं पुणे जिल्ह्यात तुम्हाला सावकारकीच्या संदर्भामधला विषय फार कमी दिसेल. फार क्वचित लोक हे सावकारकीकडे जाणारे तुम्हाला पाहायला मिळतील. फार मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाही. थोराजी पुणे जिल्हा सहकारी बँकेची अवस्था चांगली आहे, कारण तिकडे पुणे जिल्ह्यामधलं वर्चस्व, राजकीय वर्चस्व तेवढं स्ट्रॉंग आहे. आम्हाला सांगा, मी राष्ट्रवादी म्हणून आपल्याला बघत नाही, आपल्याकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सहकारी बँकांची काय स्थिती होती? अपेक्स बॉडी का आपल्याला डिझॉल्व्ह करावी लागली होती पृथ्वीराज चव्हाणांना? आणि मला राजकारणात सुद्धा पडायचं नाहीये. मला थोराजी एवढं सांगा, छोट्या छोट्या रकमांची कर्ज यांना मिळत नाही शेतकऱ्यांना, म्हणून खासगी सावकारापर्यंत जातोच कशाला? जर का आपलं बँकिंगचं जाळं एवढं स्ट्रॉंग आहे, पतसंस्थांचं स्ट्रॉंग आहे, तर मला थोराजी समजावून सांगा, शेतकऱ्याला या छोट्या रकमांसाठी जावंच का लागतं, जी रक्कम तो स्वतः फेडू शकतो? जो शेतकरी हा सावकारकी वळतो त्याची तरी वेगळी काहीतरी कारणं आहेत, आणि त्याची स्वतःची काहीतरी एक वेगळी भूमिका घेऊन कोणीतरी त्याला म्हणजे पुढं असतं आणि त्याला पुढे घेऊन त्या सावकारकीकडे जात असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सावकार हा त्याचा गैरफायदा घेतात हे नक्कीच आहे. आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला सांगतो, याच्यात कडक कायदे झाले पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीत ज्या सावकारानं म्हणजे आवाच्या सवा पैसे त्या शेतकऱ्याकडनं घेतलेले आहेत, त्याला कुठंतरी शासन झालं पाहिजे. अशा पद्धतीचा कायदा हा झाला तर निश्चितपणानं सावकारकीच्या तडाख्यातून म्हणजे छोटा छोटा शेतकरी हा सुटला जाईल. मी इकडे परत एकदा फुंडकर साहेबांकडे जाऊन नंतर पुन्हा स्टुडिओमध्ये मी सतीश बोरुळकरांकडे येणार आहे. फुंडकर साहेब, एक याच्यातली अडचण अशी आहे, खासगी सावकारांच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी वाचायला मिळत आहेत, ही व्यक्ती साधी सुधी नसते. 10 ठिकाणी त्यांना व्यवहार करायचा असतो म्हटल्यानंतर तो सुद्धा तेवढाच दांडगट माणूस असतो. अनेक ठिकाणी त्याचे संपर्क असतात, पोलिसांशी असतात, राजकारण्यांशी सुद्धा असतात. त्यामुळे तुम्ही म्हणालात की त्याच्या विरोधात कंप्लेंट आली तर आम्ही काहीतरी कारवाई करू. ही कंप्लेंट जाऊच शकत नाही, कारण तो माणूस तेवढा धनदांडगा असतो. बरं, खासगी सावकार असल्यामुळे त्याच्याशी जवळपास दर महिन्याला गाठ पडणार असते, दरवेळी काही लागणार तर त्याच्याकडेच पैसे घ्यावे लागतात. या दुष्टचक्रातून शेतकरी सुटणार कसा? नाही, असं आहे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एक तर कायद्यात अशा दुरुस्त करायला पाहिजे की शेतकऱ्याची जमीन ज्याच्याकडे सावकारीचं लायसन आहे त्यांनी कोण्याही सावकारानं खरेदी करून घेता कामा नये. बरं, म्हणजे एक हा महत्वाचा त्यातला एक विषय असा की जर शेतकऱ्याच्या जमिनी सावकारांनी घेतल्या नाही, तो खरेदी करूच शकला नाही, मग त्याला द्यायचं असेल तर देईल शेतकऱ्याला कर्ज. तो जमिनी खरेदी करूनच कर्ज देतो, तसे कर्ज देतो सावकार, आणि मग त्याच्यावर व्याज आकारतो. शेतकऱ्याला असं वाटतं की आपली जमीन गेली नाही पाहिजे, आणि म्हणून शेतकरी सतत त्याला व्याज देत राहतो. पण ते कर्ज फिटल्यानंतर सुद्धा तो जमिनी परत करत नाही, आणि ती त्याची पोटाची भाकर जर पैसा फेडल्यानंतरही जर परत मिळाली नाही तर मग त्याच्यावर आत्महत्येची पाळी येते. बरं. आणि म्हणून या कायद्यामध्ये काही दुरुस्ती नक्की करण्याची गरज आहे, आणि तो कायदा अधिकाधिक कडक करून विरुद्ध सावकार एक तरी उदाहरण आता महाराष्ट्रात मला दिसलं नाही की हा सावकारी कायदा झाल्यानंतर एकही सावकार जेलमध्ये गेला असं एकही उदाहरण आढळलं नाही. मग त्याला कारणीभूत कोण? फुंडकर साहेब, मी विचारायचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला त्याबद्दल तुमचं स्वागत आहे, पण मग याला जबाबदार कोण? उघडपणे उदाहरण आता इकडे बोरुळकरांनी पण सांगितली. मग एकही सावकार जर का या कायद्याखाली आज जात नसेल तर जबाबदार कोण? नाही, म्हणून मी काय म्हटलं सुरुवातीला की हा कायदा अधिक कडक करण्याची गरज आहे आता. बरं, फुंडकरजी तुम्ही आमच्यासोबत राहा. मी बोरुळकरांना विचारतो. बोरुळकरजी, शेतकऱ्यांचा अनुभव म्हणून आम्हाला सांगा. 2 प्रश्न आहेत माझे. एक,
या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होते का? दोन, फुंडकर साहेब जे म्हणतात की कंप्लेंट दाखल झाली तर कारवाई होईल, ही कंप्लेंट का दाखल होत नाही? दोन प्रश्न आहेत हां की जो तक्रारदार आहे हां त्याला जे धाडस लागतं ते धाडस त्या शेतकऱ्यामध्ये पैदा करणं ही पूर्ण राजकीय व्यवस्थेची जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत ते धाडस त्या शेतकऱ्यामध्ये येणार नाही, त्याला जोपर्यंत त्याला मानसिकता तशीच निर्माण होणार नाही की मी तक्रार देऊन माझ्या तक्रारीचं निवारण होईल, त्या सावकाराला शिक्षा होईल. उद्या काय होतंय, आज मी तक्रार करायला जातोय आणि तो शेतकरी स्वतःच मग त्याचा बळी पडतोय. मग अशा वेळी तक्रार घेणारा कोण? नाही, पण बोरकर, माझा एक वेगळा याच्यातला मुद्दा आहे. आता काय 60-70चं दशक राहिलं नाही की शेतकरी आपल्या अडाणी आहेत, बऱ्यापैकी शिक्षणाचा दर आहे, कॉमन सेन्स शेतकऱ्याला तर उलट गावातल्या लोकांना कॉमन सेन्स जास्त चांगला असतो. आपण काय 1000-5000 घेतले असतील त्याच्यावरती हा पठ्ठ्या काहीतरी काही व्याज लावतोय वर्षाला 53, 60, 64% वगैरे. याला पायबंद ते का नाही घालू शकत? असं काय होतं की ते व्याज भरतच राहतात? आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यावर एक प्रश्न मी आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो. महाराष्ट्र शासनाने एक योजना आणली. कोणती? की शेतकऱ्याचं जे सावकाराचं कर्ज आहे ते पूर्ण माफ करायचं. आता ती योजना जी होती ती 171.3 कोटी करता होती की सावकारांचं शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज माफ करून टाकायचं. त्याचं झालं काय? 2015 साली आलेली योजना आतापर्यंत फक्त 19.55 कोटी शेतकऱ्यांचं कर्ज सावकाराचं माफ झालेलं आहे. मग सुद्धा लायसन्सधारी सावकार, म्हणजे अवैध सावकार नव्हे. आणि मग हे तुम्हाला काय योजना आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं आणि मग तुम्ही किती 171, तुमचं एस्टिमेट आहे 171 कोटीचं आणि आणून कितीवर ठेवली ती योजना? 19.55. शेतकरी किती मुक्त झाला? 16,249. म्हणजे आज 16,249 शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा सावकारीच्या कर्जातून मुक्त झाला असं आम्ही धरायचं का? हाके साहेबांना माझा प्रश्न आहे, जी योजना तुम्ही राबवताय, मुख्यमंत्र्यांनी या चांगल्या योजनेची घोषणा केली, पण त्याची अंमलबजावणी किती आली? त्याची व्याप्ती तुम्ही वाढवली का? नाही, फक्त 19 कोटी. मग याचं उत्तर सरकारने द्यायला लागेल. विचारूयात आपण. फुंडकर साहेब, आपल्याला प्रश्न लक्षात आला? हॅलो. हा, फुंडकर साहेब. हॅलो, आवाज येतो, कमी येतो तुमचा. मी ट्रेन मध्ये आहे. हो, माझा आवाज पोहोचतोय साहेब आपल्यापर्यंत? नाही, मी ट्रेन मध्ये, कमी येतो आवाज. ठीक आहे, मी आपल्याशी संपर्क साधतो. तोपर्यंत मी हाकेंकडे जातो. गणेश हाकेजी, तुम्हाला आता प्रश्न विचारण्यात आला बोरुळकरांकडून. दोन प्रश्न होते. एक म्हणजे सावकारांचं कर्ज माफ करण्याची, सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ करण्याची योजना 2015ची होती, ज्याची अंमलबजावणी फक्त 19% झालेली आहे. ती सुद्धा वैध सावकारी ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे लायसन्स आहेत असे सावकार. याच्यामध्ये उरलेल्या शेतकऱ्यांचं काय झालं त्याचं तर उत्तर द्याच. आणि अवैध सावकारांकडनं ज्यांनी पैसे घेतलेले त्यांना सुद्धा आपण सोडवणार आहात की नाही? नाही, बोराळकर जे बोलले त्यातले ते माहिती ते थोडीशी अपूर्ण अशा स्वरूपाच्या माहितीच्या आधारे बोलले. हा कायदा आला 25 जून 2014 साली. हा कायदा यावा म्हणूनच तत्कालीन ते विरोधी पक्षामधले लोक आता ज्यांनी फुंडकर साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते सतत 3-4 वर्ष ह्या गोष्टीचा सावकारी कायदा आणावा असं त्याच्यासाठी भांडत होते. त्याला 3-4 वर्ष लागली आणि तो कायदा 25 जून 2014 साली आला. मी बोराळकरांना एवढंच सांगतो की त्यांनी जी माहिती दिली सभागृहामध्ये, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी सभागृहात भाषण देण्यासाठी त्यांनी संबंध महाराष्ट्रातून माहिती मागितली होती आणि त्या माहिती ती सभागृहाला द्यायची असल्यामुळे ती माहिती त्यांनी दिली आणि ते अंदाजे अशा स्वरूपाची 171 कोटी रुपये सावकारांच्या जे काही 2,23,000 कर्ज आहे शेतकऱ्यांचं त्याच्यासाठीची 171 कोटी रुपयाची तरतूद करून त्यावेळेला मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली होती. पण त्यावेळेला हा जो नियम, ज्याला नियम करायचे असतात, कायदा झाल्यानंतर त्याचे नियम बनत असतात, त्या नियम नंतर बनले आणि ते नंतर बनल्यामध्ये जे निकष ठरवण्यात आले त्या निकषाच्या अनुषंगानं पुढा जे 2,23,000 शेतकरी होते त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. आता तो का लाभ मिळाला नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जे निकषामध्ये जे बदल केले, एखाद्या लायसन्स होल्डरला म्हणजे परवाना, सावकाराला परवाना देत असताना त्याला एक क्षेत्र गृहीत धरून दिलं जातं की आता अकोल्यामध्ये किंवा अकोला तालुक्यामध्ये किंवा लातूर तालुक्यामध्ये अशा स्वरूपाचं त्याला परवानगी दिली जाते. आता हे जे कर्ज दिलेली होती ती कर्ज त्याच्या क्षेत्राच्या बाहेरची कर्ज होती. आता त्याबद्दलचा नंतर दुसऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला प्रश्न उपस्थित झाला होता आणि क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा कर्ज देणं
हे क्रमप्राप्त आहे, द्यावं अशा स्वरूपाची मागणी अजूनही आहे. आणि ती खरं म्हणजे आता जे फुंडकर साहेब जे बोलले की त्याच्यामध्ये जे अमेंडमेंट व्हायला पाहिजे त्या कायद्यामध्ये ते होण्याची आवश्यकता आहे. असं जर झालं तर त्या बाकीचे उर्वरित जे काही 1.5-2 लाख शेतकरी आहेत त्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळू शकतो. त्याच्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये की नोकरदार आहेत आणि शेतकरी नोकरदार आहेत पण त्यांनी कर्ज घेतलंय सावकाराकडून, अशा लोकांना त्याच्यातून वगळलं. दुकानदार आहेत, त्यांना म्हणजे शेतकरी आहेत पण दुकानदार आहेत, पेन्शनर आहेत, अशा लोकांना या कायद्यातून वगळल्यामुळं जी टोटल आकडेवारी जे बोराळकर मला सांगतात की 2,23,000ची ती ऑटोमॅटिकली कमी झाली आणि जे या निकषात बसत होते त्या सगळ्या शेतकऱ्यांना ते आपलं माफी देण्यात आली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते 19,000 कोटीचं उदाहरण देतात. साधारणतः ती चुकीची आहे. 60,000 कोटी रुपयाचं कर्ज हे शेतकऱ्यांचं माफ करण्यात आलेलं आहे असं आहे. त्यामुळं यामध्ये 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की नियमामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, जरूर आवश्यकता आहे. बरं, त्याही पेक्षा आणि आता ज्या म्हणाले की जे काय कर्ज दिलेलं असतं किंवा जे बिना परवाना कर्ज देतात त्याच्यावरती त्या बाबतीत काय, त्याच्या बाबतीत जर आता फुंडकर साहेब म्हणाले त्याप्रमाणे लोकांकडून जर तक्रार आली तर त्या संदर्भामध्ये सहकार विभागाकडून कार्यवाही केली जाते. गेल्या 2 वर्षामध्ये हा कायदा अस्तित्वात आला तेव्हापासून साधारणतः 10,078 तक्रारी आल्या होत्या. त्याच्यातल्या 155 त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही केली, त्याच्यात 54 जनावर गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत. बाकीची प्रोसेस चालू आहे. जर त्या कुणीही शेतकऱ्यांनी किंवा एखाद्या दुसऱ्या तिराईत माणसाने जरी या संदर्भाची सहकार खात्याकडे तक्रार जर केली तर त्याच्या संदर्भामध्ये त्याची तपासणी करून त्याला त्याच्यावरती कार्यवाही करण्याची आज कायदा आहे. त्यामुळं असं कुठेही शेतकऱ्यांनी भिण्याचं काही कारण नाही आहे. शेतकऱ्याला हा कायद्याचा फार मोठ्या अशा स्वरूपाचा आधार आहे. पण दुर्दैवाने तुम्ही म्हणालात तसं की हे जे गावगुंड म्हणजे मुळात सावकार हे गावगुंडच असतात ते, आणि त्यामुळं त्यांना भिवून शेतकरी आपलं म्हणजे तक्रार करत नाही. पण आता कायद्याने संरक्षण देण्यात आलंय, सरकार यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अशी विनंती आहे माझी की त्यांनी अशा स्वरूपाच्या तक्रारी उपनिबंधकाकडे DDR कडे कराव्यात, सरकारकडे कराव्यात. जर फार मोठा त्रास असेल तर पोलिसांकडे तक्रारी कराव्यात. सरकार त्याच्या बरोबर आहे आणि कायद्याची साथ आहे त्याला. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या कायद्याच्या दृष्टिकोनातून आज शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी संरक्षण आज आहे. ठीक आहे हाकेजी, तुम्ही हे म्हणताय पण याला जोडून एक मुद्दा आहे आणि तो फार महत्वाचा आहे. कारण ह्या तुम्ही म्हणताय त्या गोष्टी या झाल्या कागदावरच्या की कशा प्रकारे ते राबवावं. काही अडचणीच्या गोष्टी आहेत कारण हे असे सगळे धनदांडगी मंडळी जी खासगी सावकारी करतात ती तिथल्या स्थानिक राजकारणी गट आणि बाकीची मंडळं वगैरे यांचे फायनान्सर असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाणं तेवढं सोपं नाही, त्यांच्या विरोधात तक्रारी देणं सोपं नाहीये. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर मी थोरातांकडे जाणार आहे. रूरल बँकिंग सिस्टीम, ग्रामीण वित्त व्यवस्था आपली कशी आहे, आपल्या पतसंस्था जिल्हा बँका असताना सुद्धा शेतकऱ्यांना खासगी सावकार इतका जवळचा का वाटतो आणि मग त्याची ही नड आपण भागवू का नाही शकत आत्ताच्या एक्झिस्टिंग अस्तित्वात असणाऱ्या बँकिंग सिस्टीमने, ते मुद्दे जरा समजून घेऊया त्यांच्याकडून छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकवर जाताना पुन्हा एकदा आठवण, तुम्हाला जर काही चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमचा प्रश्न पहा, अवैध सावकारी फोफावायला सरकारी धोरणं कारणीभूत आहेत का, @जय महाराष्ट्र वरती जरूर व्यक्त व्हा. छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर चर्चा. पाहत राहा जय महाराष्ट्र.